ज्ञानेश कुमार हे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ जानेवारी 2029 पर्यंत असेल। पुढच्या लोकसभा निवडणुकींची घोषणा त्यांच्यामार्फत केली जाईल। बैठक पुढे ढकलण्याची काँग्रेसची खरं तर मागणी होती, मात्र तरीही सुद्धा हा निर्णय घेण्यात आलाय। आयोगाबाबत प्रकरण कोर्टात असल्याने बैठक पुढे ढकलण्याची राहुल गांधी यांची मागणी आता फेटाळण्यात आली आहे। डॉक्टर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून आता निवड करण्यात आली आहे। तर ज्ञानेश कुमार यांच्या परिचयावर एक नजर टाकूया। केरळ केडरचे माजी भारतीय प्रशासकीय सेवा IAS अधिकारी ते होते। गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालयात ते सचिव होते। फेब्रुवारी 2024 मध्ये सचिव पदावरून ते निवृत्त झाले। आता निवडणूक आयुक्त ते बनले। जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा रद्द करण्याच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता। डॉक्टर विवेक जोशी हे 1989च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे IAS अधिकारी होते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची अपडेट, ज्ञानेश कुमार आता भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत। अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या। या संदर्भात काल एक बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अशा या लोकांची टीमची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या निवडीवरती शिक्कामोर्तब झालं आणि पुढे हे नाव राष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात आलं आणि रात्रीच या संदर्भामध्ये नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं। यामध्ये एक महत्त्वाची बाब आता समोर येत आहे। या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत टाळलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती। ज्ञानेश कुमार यांच्या नावाला त्यांचा विरोध होता की नाही हे समजलेलं नाहीये, मात्र निवडणूक आयुक्तांची जी प्रोसिजर आहे नियुक्तीची, त्या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस सुरू आहे त्याचा दाखला देत हे नियुक्ती जी आहे ती टाळली जावी असं म्हटलं होतं। ज्ञानेश कुमार यांच्या अगोदर राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते। त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये मोठा वाद झाला होता। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना असं सांगितलं होतं, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते अशा 3 व्यक्ती निवडणूक आयुक्तांची जी बॉडी तयार होते त्याच्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील। मात्र त्यामध्ये सरकारने बदल केला आणि बदल करताना विरोधी पक्षनेते, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री अशी एक बॉडी तयार केली आणि त्यांनी नावाची शिफारस करण्याचं ठरवलं। त्या बॉडीनुसार या प्रकरणामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे। राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की जे सर्वोच्च न्यायालयाने अगोदर सांगितलं, महत्त्वाची ही नियुक्ती म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।